चला या व्हिडिओमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम समजून घेऊया. या नियमानुसार कोणतीही दोन वस्तुमाने, जसं की तुम्ही आणि मी, तुम्ही आणि सूर्य, सूर्य आणि पृथ्वी असो, कोणतीही दोन वस्तुमाने एकमेकांना आकर्षित करतात, एकमेकांवर बल प्रयुक्त करतात आणि या बलाला गुरुत्वीय बल असं म्हणतात. आणि हे गुरुत्वीय बल बरोबर जी, हा मोठा जी गुणिले M1 जे पहिल्या वस्तूचं वस्तुमान आहे, गुणिले M2 जे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे, भागिले डीचा वर्ग. आणि इथे डी या दोन वस्तूंच्या केंद्रांमधलं अंतर आहे. ठीक आहे, तर हे आहे ते गुरुत्वीय बल. बरं, मग आता इथे जी म्हणजे काय? जीला गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक किंवा युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हणतात आणि ह्याची किंमत 6.67 गुणिले 10⁻11 इतकी आहे. हा खूपच छोटी संख्या आहे, नाही का? आणि आता या जीचं एकक काय असेल बरं? तर पहा, जीचं एकक शोधण्यासाठी आपण या जीला समीकरणातून वेगळं करूया. म्हणजे आपल्याला जी बरोबर FD वर्ग भागिले M1 M2 असं मिळेल. आणि आता आपण एकके लिहू शकतो. बलाचं एकक न्यूटन, अंतराचं मीटर, नंतर वस्तुमानांचं किलोग्राम गुणिले किलोग्राम, म्हणून किलोग्रामचा वर्ग. या जीला वैश्विक स्थिरांक म्हणतात कारण त्याची किंमत संपूर्ण विश्वात कुठेही मोजली तरी तितकीच असते. आणि आता जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर प्रत्येक गोष्ट प्रत्येक दुसऱ्या गोष्टीला आकर्षित करते तर आपल्याला हे बल जाणवत का नाही? तर याचं कारण आहे ही जीची किंमत. कारण हे गुरुत्वीय बल अत्यंत क्षीण असतं आणि म्हणून ते आपल्याला जाणवत नाही. हे आता अजून थोडं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण यात काही किमती टाकून बघूया. समजा एका व्यक्तीचं वस्तुमान आहे 60 किलोग्रॅम आणि या दुसऱ्या व्यक्तीचं वस्तुमान आहे हे पण समजा 60च किलोग्रॅम. सोप्या करून घेऊ हा गोष्टी. नंतर या दोघांमधलं अंतर आहे समजा 60 मीटर. ठीक आहे, मग आता या दोन व्यक्तींमधलं गुरुत्वीय बल किती असेल? पहा, F बरोबर जी. जीची किंमत किती आहे? 6.67 गुणिले 10⁻11 बरोबर, गुणिले M1 म्हणजे पहिल्या व्यक्तीचं वस्तुमान 60 किलोग्रॅम गुणिले दुसऱ्या व्यक्तीचं वस्तुमान म्हणजे 60 किलोग्रॅम भागिले त्या दोघांमधल्या अंतराचा वर्ग जो आहे 60चा वर्ग. आणि मग आता इथे हा 60चा वर्ग या दोन्ही 60ला बाद करेल आणि मग उरलं काय? बल बरोबर ही इतकी छोटी संख्या 10⁻11, हो ना? हे इतके न्यूटन्स इतकं बल आहे आणि ही किती छोटी संख्या आहे. आणि म्हणून आपल्या रोजच्या जीवनातल्या वस्तूंमधलं बल आपल्याला जाणवत नाही. पण जर आपण पृथ्वीसारख्या विशाल वस्तू आणि पृथ्वीवरचं आपण या दोन गोष्टींमधलं गुरुत्वीय बल त्याचा विचार केला तर काय होईल? पृथ्वीचं वस्तुमान तर प्रचंड आहे, 6 गुणिले 10⁻24 इतके किलोग्रॅम. आणि पृथ्वी आणि आपल्यातलं अंतर लक्षात ठेवा हां, तुम्हाला नेहमी केंद्रांमधलं अंतर विचारात घ्यायचं असतं. तर जेव्हा आपण पृथ्वीच्या केंद्रापासून ते आपल्या केंद्रापर्यंतचा अंतराचा विचार करतो तेव्हा पृथ्वी इतकी मोठी विशाल असल्यामुळे हे अंतर म्हणजे मुळात पृथ्वीची त्रिज्याच आहे. आणि आता जर या किमती आपण इथे टाकल्या तर आपल्याला हे बल खूप मोठं असल्याचं आढळेल. आणि हेच ते गुरुत्वीय बल आहे जे आपल्याला जाणवतं आणि ह्यामुळेच आपण पृथ्वीला चिटकून राहतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, खरं तर हेच ते बल आहे ज्याला आपण वजन म्हणतो. तर वजन म्हणजे मुळात गुरुत्वीय बल असतं. त्यामुळे आपण आता वजनाचे सूत्र लिहूया. कोणत्याही वस्तूचे वजन W मुळात पृथ्वी आणि ती वस्तू यांच्यातलं गुरुत्वीय बल आहे, बरोबर? तर इथे G गुणिले पृथ्वीचं वस्तुमान म्हणजे M, नंतर आपलं किंवा पृथ्वीवरच्या कुठल्याही वस्तूचं वस्तुमान M भागिले ह्या दोन वस्तूंच्या केंद्रांमधलं अंतर जी पृथ्वीची त्रिज्याच आहे त्याचा वर्ग, आरचा वर्ग. तर मग अशा प्रकारे या किमती टाकून एखाद्या वस्तूचं किंवा आपलं स्वतःचं वजन आपल्याला शोधता येतं. आता इथे आपण आणखी एक गंमत करूया. आपल्याला माहिती आहे की वजन म्हणजे mg. इथे g म्हणजे गुरुत्वीय त्वरण असतं, बरोबर? हे आपण आधी शिकलेलो आहोत.
आणि म्हणून जर आपण या दोन्हींची तुलना केली तर इथे m आणि m बाद होतात आणि मग गुरुत्वीय त्वरण g बरोबर g गुणिले पृथ्वीचं वस्तुमान भागिले पृथ्वीच्या त्रिज्येचा वर्ग. आणि या जीलाच आपण पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आता जर का यामध्ये आपण जी एम आणि आर याच्या किमती टाकल्या तर आपल्याला या छोट्या जीची किंमत 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकी मिळते. ठीक आहे, तर ही किंमत आपल्या ग्रहाचं वस्तुमान आणि आपल्या ग्रहाची त्रिज्या ह्यांवर अवलंबून आहे. म्हणजे आपण जर वेगळ्या एखाद्या ग्रहावर गेलो तर तिथे गुरुत्वीय त्वरणाची किंमत ही वेगळी असेल, नाही का? आणि शेवटी तुम्हाला हा छोटा जी आणि मोठा जी यांच्यामधला फरकसुद्धा कळला असेल. इथे गोंधळून जायचं नाही. छोटा जी हे ग्रहाच्या जवळ असलेलं गुरुत्वीय त्वरण आहे. गुरुत्वाकर्षणामुळे असणारं त्वरण हे वेगवेगळ्या ग्रहांवर अवलंबून असतं, वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळं असतं. पण मोठा जी हा वैश्विक स्थिरांक आहे आणि ही एक अगदी वेगळी संख्या आहे. तिची किंमत सगळीकडे समान असते आणि या दोन्हींची एककेसुद्धा वेगवेगळी आहेत. त्यामुळे या दोन्हींमध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही. ठीक आहे, या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.